तर आपण ही दृश्य पाहतोय, मलकापूर मधली ही दृश्य आहेत। रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र कालच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याचबरोबर आंदोलनकर्ते जे जमले होते त्यांनाही पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतोय, पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची सुरू आहे। बसा मॅडम, तुम्हाला विनंती करतो आम्ही, बसा आता। अजिबात नाही, आमची विनंती तुम्ही ऐकली का साहेब? जे आमचं काम होतं आम्ही ते केलं। चला आमचं काम आम्हाला करू द्या, बसा आमचं काम करू द्या। बसा बसा, तुम्हाला एक बसा व्यवस्थित, चला या। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश सोळंकी यांच्याकडून। गणेश, कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस आता ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतायत, पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची पाहायला मिळते का? अधिकचे अपडेट्स? नक्कीच स्वतः शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी रविकांत तुपकर जे आंदोलन पुकारलं होतं, मात्र त्यांना काल या ठिकाणी अटक केली होती। कार्यकर्ते जे आज सकाळपासून या ठिकाणी मलकापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जमले होते, प्रचंड घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। मात्र मलकापूर रेल्वे पोलीस आणि मलकापूर जे पोलीस आहेत त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करताना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या पत्नी ज्या आहेत रविकांत तुपकरांच्या, त्या सुद्धा या ठिकाणी अडून बसल्या होत्या, मात्र महिला पोलिसांनी त्यांनी या ठिकाणी त्यांना सुद्धा बळजबरीने गाडीत बसून ताब्यात घेतलेला आहे। सध्या आता जे कार्यकर्ते जो ज्यांना ताब्यात घेतले त्यांना मलकापूर पोलीस स्टेशनला या ठिकाणी घेऊन गेलेले आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर ही मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ स्वाभिमानीनं आंदोलन केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी तिथे जमून घोषणाबाजी केलेली आहे सरकार विरोधात आणि पोलिसांनी आता कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर रविकांत तुपकर यांना कालच ताब्यात घेतलं होतं आणि आज आता त्यांच्या पत्नींना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी आक्रमक झालेली आहे। रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे, रेल रोको आंदोलन करू दिलं नाही आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलंय। तर ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय TV9 मराठीवर। शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्याचबरोबर इतर जे प्रश्न आहेत, सोयाबीन असेल, कापूस असेल, त्यांना योग्य तो हमीभाव मिळावा, ही सुद्धा मागणी रविकांत तुपकर हे सातत्यानं करतायत। अनेक वेळा त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात आंदोलनं सुद्धा केलेली आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी रेल रोकोचा इशारा दिला होता, मात्र त्यांना कालच पोलिसांनी ताब्यात घेतलं। पण तरी सुद्धा आज सकाळी मलकापूर रेल्वे स्टेशनच्या इथे कार्यकर्ते जमले होते, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। सोयाबीन आणि कापूस प्रश्नावरती या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र त्यांना कालच पोलिसांनी या ठिकाणी अटक केली आहे। यानंतरही त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या ज्या अर्धांगिनी त्या सुद्धा या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतात। पोलिसांनी या ठिकाणी त्यांना अडवलेलं आहे, मात्र अडवल्यानंतरही या ठिकाणी ते आक्रमक। आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत, आपण त्यांना विचारू की ताई, नेमकं काय आज आंदोलन होतं आणि कशाबद्दलचं आंदोलन होतं? कापूस आणि सोयाबीनला हमीभाव मिळावा, त्याचा नुकसान भरपाईची आम्हाला रक्कम मिळावी, येलो मोझॅकमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम मिळावी, पीक विमा मिळावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन होतं। गेले कित्येक महिने ते रस्त्यावर काही दिवसांच्या अंतराने आंदोलन करतात। ते सरकारचं लक्ष या प्रश्नावर वेधण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे। दिवसागणिक 10 आत्महत्या होतात आहे शेतकऱ्यांच्या, त्या आत्महत्या थांबाव्या एवढ्या प्रामाणिक हेतूने हे आंदोलन करत आहे आणि सरकार अशी दडपशाहीची भूमिका अंगीकारत आहे। काल त्यांना अटक केली, अटक केल्यानंतर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला घेऊन गेले, मेडिकल करायचं या नावाखाली त्यांना मेहकर पोलीस स्टेशनला घेऊन गेले। म्हणजे चाललं काय? अटकेची सूचना देखील त्यांनी आम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत दिली नाही की त्यांना अटक कोणत्या कारणासाठी केलं। आंदोलन करणं हा आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि या अधिकाराचा दडपशाहीने सरकार, या दडपशाहीने हे आंदोलन दडपू पाहत आहे। आम्ही प्रचंड निषेध करत आहोत सरकारच्या या वृत्तीचा आणि येणाऱ्या काळात सरकारला हे शेतकरी त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मलकापूर। तर सरकारकडून दडपशाहीचा वापर केला जातोय आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय, मात्र आम्ही ते करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका रविकांत तुपकर यांच्या पत्नींनी व्यक्त केलेली आहे। रविकांत तुपकर यांनी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता आणि मलकापूर मध्ये हे आंदोलन सुरू होतं। पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे।